राज्य सरकारचा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आणि ज्या विषयावर राज्यातील सामान्य नागरिकांची स्वाभाविक जी अपेक्षा आहे त्याच्या परिपूर्ततेचा हा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। तो म्हणजे राज्यामध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाअंतर्गत जवळजवळ 47 केंद्र संरक्षित किल्ले आहेत। जो आपला इतिहास वर्णन करतो, जे आपले शौर्य जगासमोर मांडतो, अशा 47 किल्ल्यांना केंद्र संरक्षण आहे आणि पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालय या अंतर्गत राज्य संरक्षित 62 किल्ले आहेत। म्हणजे केंद्र संरक्षित 47, राज्य संरक्षित 62 आणि असंरक्षित 300च्या दरम्यान गड किल्ले आहेत। गेल्या कित्येक वर्षांमध्ये लक्षात असं आलंय, या सगळ्या गड किल्ल्यांवर केंद्र संरक्षित, राज्य संरक्षित, असंरक्षित म्हणजे 300च्या दरम्यान 47 आणि 62 यावर काही ठिकाणी अतिक्रमण झालेली आहेत आणि या गड किल्ल्यांच्या सौंदर्याला इजा झाली। काही कायदेशीर कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न त्यातनं निर्माण झालेले आहेत। म्हणून राज्य सरकारने निर्णय घेतलाय की या सगळ्या गड किल्ल्यांच्या संरक्षण जतन याची जबाबदारी आपली आहे आणि म्हणून त्याचं सौंदर्य अबाधित राहावं, अतिक्रमण विरहित राहावं, संरक्षण व्हावं आणि जतनही व्हावं, यासाठी जिल्हाधिकारी त्या जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती करण्याचा निर्णय घेतलाय। नंबर 1। नंबर 2, या समितीने सर्व केंद्र संरक्षित, राज्य संरक्षित, असंरक्षित 410च्या वर या गड किल्ल्यांवरचं अतिक्रमण पूर्णपणे निष्कासित करायचं आहे, काढायचं आहे। नंबर 3, 31 जानेवारी पर्यंत शासन निर्णयानुसार प्रत्येक गड किल्ल्याचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी आणि त्यांच्या समितीने त्या अतिक्रमणा संदर्भातील अहवाल राज्य सरकारकडे द्यायचा आहे। नंबर 4, 1 फेब्रुवारी ते 31 मे 1 फेब्रुवारी ते 31 मे धडक अतिक्रमण निर्मूलनाचा काढण्याचा कार्यक्रम करायचा आहे कालबद्ध पद्धतीने आणि 410 वर असलेले गड किल्ले पूर्णपणे जतन, संरक्षित आणि अतिक्रमण विरहित करायचे, असा 31 मे पर्यंतचा कार्यक्रम आणि निर्णय सरकारने घेतलाय। आणि 6वा मुद्दा, पुन्हा अतिक्रमण होऊच नये याची दक्षता घेण्याचे निर्णय सुद्धा त्या ठिकाणी घ्यायचे आहेत। मला वाटतं आपल्या महाराष्ट्राचं वैभव असलेल्या, देशाचं वैभव असलेल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य जगासमोर आणणाऱ्या या केंद्र संरक्षित 47, राज्य संरक्षित 62, असंरक्षित 300च्या वर या सगळ्या गड किल्ल्यांच्या अतिक्रमणाचा निर्मूलन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत समितीने 31 मे पर्यंत प्रत्येक किल्ल्याचा स्वतंत्र अहवाल द्यायचा आहे आणि 1 फेब्रुवारी ते 31 मे पर्यंत धडक कार्यक्रम या गड किल्ल्यांना पूर्णपणे अतिक्रमणापासून मुक्त करण्याचा आणि त्याचा रिपोर्ट देण्याचा करायचा आहे। हा शासन निर्णय मी या ठिकाणी सांगतो।